अंजरलं म्हणून गाव आहे, ते मला खूप आवडतं. सुंदर गाव आहे ते. तर तिथे राहायची पण चांगली सोय तिथे आहे. तिथे कड्यावरचा गणपती म्हणून आहे. आमच्या एका पूर्वजांनी त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला देणगी पण दिली होती त्यावेळेला. पण मला अंजरलं गाव खूप आवडतं. तर तिथे एक देवीचं मंदिर आहे. ते मंदिर अजून आहे, पण मूर्ती इथली जी यादव काळातली 12व्या शतकातली मूर्ती होती, 800 वर्षापूर्वीची मूर्ती होती. ती मूर्ती काहीतरी त्याला कुठेतरी तडा गेला असेल नसेल, काय जे असेल ते, त्या लोकांनी ती मूर्ती बदलायचं ठरवलं. ती मूर्ती काढून ठेवली, दुसरी नवीन मूर्ती आणून ठेवली. तिची प्रतिष्ठापना व्हायची होती. चुकून नेमका मी त्याच वेळेला तिथे गेलो होतो. तर मी म्हटलं ही मूर्ती नवीन आहे. ते म्हणले हो. म्हटलं जुनी काय गेली? ते म्हणलं आहे ना, पलीकडच्या खोलीमध्ये ती कुलपट ठेवून दिली आहे. म्हटलं मला बघू देईल ती एकदा. म्हणजे मला ती निरावरण मूर्ती पाहिजे होती. निरावरण म्हणजे काही त्याच्यावर आच्छादन नाही अशी. इतकी देखणी मूर्ती होती ती देवीची. आणि आत्ताची मूर्ती शेजारीच होती ना. माझ्याकडे दोन्हीचे फोटो मी लगेच तिथे काढले आणि तळून बघितले. तर त्या 800 वर्षापूर्वीच्या 800 वर्ष पूजा होत असलेल्या मूर्तीची जे बारकावे आहेत ते या नव्या मूर्तीमध्ये नाही येऊ शकले. मी त्या मूर्तिकाराला मी दोष देत नाही. तो त्यांनी दगड कुठचा वापरलाय काय माहित नाही. त्यांनी ती मूर्ती, मी त्या विश्वस्तांची एक बैठक बोलावली. म्हटलं तुम्हाला नको असेल तर एखाद्या कोकणामध्ये अनेक संग्रहालय आहेत, त्यांना ती मूर्ती द्या. ऐकलं नाही त्यांनी. ती समुद्रात विसर्जन करून टाकली. तुम्ही त्या मूर्तीचे मालक नाही आहात, तुम्ही विश्वस्त आहात. तुम्ही ती मूर्ती जपणं तुमचं काम आहे. विसर्जनाचा हक्क तुम्हाला दिलेला नाही. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला एक हाऊस बांधून देतो इथे, त्यात विसर्जन करा. मग ती तुमची मूर्ती नाही, मग मी ते काय करायचं ते बघतो. मी काही बाजारात विकणार नव्हतो ती मूर्ती. खऱ्या संग्रहालयात ठेवली असती तर कोकणातली 800 वर्षापूर्वीची इतकी सुरेख देखणी मूर्ती आज आम्ही घालवली ना. म्हणजे काय वाईट वाटतं मला की त्या लोकांना सांगून सुद्धा पटलं नाही, कळलं नाही, त्यांनी त्याप्रमाणे वागले नाहीत. असं इतर ठिकाणी व्हायला नको म्हणून हे मुद्दा मी सांगितलं.